हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहे 7 आणि मी जातो आहे मंदिरात. वाव, व्हॉट अ टायमिंग. आणि जर फ्रेश झालं आहे एकदम, सकाळी सकाळी एकदम फ्रेश वाटते मला. आणि तसं तर बाकीची पोरं 13 तारखेला येतील. 13 तारखेला सुधाकर काकांची फॅमिली, मग कौस्तुभ, मग रोहितची फॅमिली, मग सैजय बहिणी, बाकी यश, ते लोक तिथं चिपळूणमध्ये जातात तर ते लोक आज येतील घरी. आज भेटेल मी त्या लोकांना आणि बाकीच्या पोरांना तर 13 तारखेलाच भेटेल. आता एकदम बरं वाटते, सकाळी सकाळी एकदम फ्रेश वाटते. काय बोलू आता, सकाळच्या टाईमला गावाला एकदम फ्रेश फ्रेश वाटतं. एकदम सकाळी एकदम गारवा एकदम वाटतो. पण नंतर तसंच लाईक 12 आता 1 वाजले ना भाई, जो इंटेन्स हीट वाटतो ना, हाय हाय हाय, एवढं गरम होतं ना, खरंच घराच्या बाहेर निघायची हिंमत होत नाही. तिकडे तर मी दुपारी झोपूनच जातो. मी जेवायचं, झोपायचं, हॅश करायचं एकदम. तसं तर हां, संध्याकाळी जी पूर्ण गावाची पालखी जी आहे ती येणार आहे स्नेहाच्या घरी. तिकडे मी बाकीचं कंटिन्यू करेल. आता सध्या तर मंदिरात जाऊन मी बाकींची देवांचे दर्शन परत देतो. तर काल गरमीमुळे फोन पुन्हा हीट झालं तर म्हणून बाकीचं दाखवायला जमलं नाही मला सध्या तरी. तर जाऊन मंदिरात जातो, पाया पडतो, फ्रेश होतो, नाही फ्रेश नाही, पाया पडतो आणि परत घरी निघे, थोडंसं खाणार आणि मग दुपारी डायरेक्ट, नाही नॉट दुपारी, डायरेक्ट संध्याकाळी मी जाणार तिकडे. आणि मध्ये काय प्लॅन असेल तर मध्ये यशच्या घरी जाणार, भेटणार त्यांना. सोनाली का बोलली की मी येत, तू ये भेटायला. तर आज भेटे तिच्याशी आफ्टर किती, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 8 महिन्यानंतर भेटेल ती मला. चलो बाय, कंटिन्यू आता मंदिरात. होळीसाठी इकडे लाकडं जमा केलेली आहेत. मी आता तुम्हाला तर स्टेजच्या इकडे दाखवतो कसं आहे ते. स्टेज वरतून असं दिसतं. इकडे होम पेटेल, इकडे पूर्ण गर्दी असेल, पूर्ण एकदम. काल फोन गरम झाल्यानंतर मला बाकीचं दाखवायला भेटलं नाही. हे बघा आता, आणि ही आहे तुळस. मंदिरात आलो आहे मी. एक काका होते ज्यांनी आता जस्ट सगळ्या मूर्तींना आंघोळी घातली होती.
जस्ट आता जस्ट केले ते ही फुल एकदम माझी पण आंघोळ झाली आणि ह्यांची पण आंघोळ झाली. आपली काम करते सध्याकडे जा बोलाव नको राहू दे नंतर चालेल चल चल मग काम करते बाय 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 चल पुढे नसली हा कुठे घेऊ कुठे माझा येतच काय थांबा एक मिनिट. तेल ना समेत तेल पाहिजे ना हे पण काका ही कसली पूजा आहे ती? गंगा पूजा. गंगा पूजा माची त्याच्यात ठेवायचं ना. हो त्याच्यात ठेवलं. दोन झाले कापूर कापूर इथं काढलं इथं इथं आता पुढे काढलं कापूर कापूर घे इथे बघ आता. सो आता तुम्ही बघितलं की तयारी अजून चालू आहेत. अजून खूप टाईम लागेल तसं तर. अजूनपर्यंत जास्त लोक आलीच नाही आहे. जेव्हा जास्त लोक येतील तेव्हा मी कंटिन्यू करेन. मी गंध लावायचा सुमक्षम दंतम कपिलो गजकर्णम लंबोदरशो विघ्ननाशम फूल गणाधिपम ध्रुम केतु कर्णालयम बालचंद्रो गजाननम द्वादश गंध वगैरे सगळे लावायचं. फूल लावायचा सांगतो सांग गणाधिप बालचंद्र गजानन द्वादशते नामावली पठितम पूजा करायचं आपण. विद्यारम्याम प्रवेशम निर्गमतया
संग्रामे संकष्टं विघ्नस्तशं न जायजं शुक्लांबरधरं देव शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायन्तं सर्वविघ्नोपशान्तये नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नमस्ते। फुल बेल काय फुल बेल तुझे बघा ठेवा। गौरी नारायण नमस्ते सर्वदा कर्मकालेषु नास्ति कुशलम् ईशादिष्टो भगवान अगरबत्ती पेटव ना सरपंच। थांब 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 तू इथं थांब। दादा इकडे लाव लावायला काय आहे केळे केळे घ्या केळे काढ केळीवर स्टँड आहे तो अगरबत्ती आणि ती घंटी पण घ्या। कुठे बाबू अगरबत्तीचं हे ना? हा सगळं आहे ओरिजिनल आहे। ओरिजिनल आहे सर्वच ओरिजिनल आहे। बोवाने आणलेला आहे। कुठच्या मयूर मयूर अगरबत्ती ओळायला लागेल ना? नंतर आपण अगरबत्ती ओळा संपूर्ण पूजा नैवेद्य दाखवायचा। हो हो नैवेद्य आज ठेवलं तेव्हा हा नैवेद्य ओम नैवेद्य पाणी घ्या ना असा कसा नैवेद्य आपण समर्पयामि नारायण। झालं ऐकलं काय बाबा झालं ना? किती वेळ अजून पूजा करायची आता ते पांढराची पूजा करा गंगे वगैरे झाला तर गंगेची घाटाची करायची। तरमेची पूजा आता चालू आहे। खूप वेळ लागेल असं वाटते मला तर पण बघू किती वेळ होते पूजा। आय थिंक सो खूप मोठी पूजा आहे। सो बाकीचे तर काकी लोक तर जेवणचं तयारी करतात ते आणि मी इकडे तुमच्याशी बोलतोय। बघू जेव्हा पूजा खतम होते तेव्हा त्याची रस्ता आहे ना तो रस्ता आपला पहिला मार्ग रस्ता मिळाला ना की मार्ग पुढे मिळाला। आता भागवत पण सगळा बनवली आहे सगळा बनवून नाही भागवत। हा तो विराज स्ट्रीट आहे ना? काय स्ट्रीट हां मला उद्या देशील ना? हां शूटिंग करायला पालखी आहे ना? आज रात्री सर उद्या बोलतो आज रात्री। अरे रात्री आले कॉर्ड कुठे आहे? कॉर्ड होती मागे कोणती कॉर्ड? कनेक्टला मोबाईल कनेक्टला ते आहेच ना तिकडे ते पुढचा जो स्टँड आहे ना तो फ्लॅशलाईटच्या इकडे ते सगळा डबा भरून ठेव। डायरेक्ट ब्लूटूथ कनेक्ट आहे काय? येस येस सेल्फी नाव आहे त्याचं। आता तन्मयच्या घरी पूजा झालेली आहेत आणि आता घरी त्याच्या नैवेद्य चालू आहे तयारी चालू आहे त्याची।
तांब्याचं पाणी दे. दादाने ठेवून ठेवली नाही बी बाहेर. नाही हो ठेव इकडे काय वाटल्याचं बघ. कशाला केले पैसे आता मला 300 रुपये आले रे. 300 फोटो काढतोय मम्मीला पाठव. चांगलं तिकडे चाललंय काय जेवण. इकडे बघा काकी. हे आवता बघा आमचा. आणि घेत पण काय बघ. हो करतो. दादा पान धुवून घ्यायला हवं ना. असं जातं झाली मी ना एक पुसून घ्या पुसून. एक जिभेच आहे ना ते घरच्या देवाला हो आम्ही ते पाणी भरत मग नाही होते का पाणी पूर्ण घेवतच नाही. हो थोडं वाटलं उद्या सोडा ना तुमची घाय असते तिकडे पाणी मारती त्याला बघितलं एवढं मोठं काका. तो काय आवडतात मोठा तो पुरे काढायला. मेहनत ठेवायचं पीठ काढून ते ताट काढलीच नाही. गंगेला तुळशीला एक गाईला एक गाईला एक घरच्या देवाला 5 ना. आणि फोटो आहेत ना वरती त्यांना कोणता ते घरचे मी द्यायचं नाही इथे घरचा 1 2 3 4 5 5 गायला मग दाखव गायला नंतर द्यायचं ना. गायला काढून ठेवा मध्ये मार. पाणी नाही ना मी अगो बाई बोल सगळा साईड कुठे पाणी अगरबत्ती दाखव. नैवेद्य अर्पण समर्पण नारायण पेंशन महादेवाने शहरी नमस्कार करू. तो घेऊन तिकडे टाक ठेवा. घरच्या देवाला तुळशीला घरच्या देवाला 1 वर्ष बघी नव्हे ना. तो दाखवली वरती दाखवली तिकडे नेले तिकडे नेले वरती आमची वडील कुलस्वामी.
हालू गावाचे हालू तुळजापूर नवरा जय देव जय देव सागर मत्तर पै गेले रामागे अवतेटा राजा पडले तो तुमच्याने प्रसन्न केले वेळा चंद्रराम त्याचे चंद्राले जय देव जय देव जय शिव चंद्रराम स्वामी चंद्रराम आलाचे हालू गावाचे हालू तुळजापूर नवरा जय देव जय देव राधा परिवरी वर्ण चंद्रवनारी पंचामन वाचे अंतारी सत्कोटीचे एक वाचे अंतारी रघुटे भगनाम दादा अंतारी जय देव जय देव जय शंकराम स्वामी शंकराम हालू गावाचे हालू तुळजापूर नवरा जय देव जय देव हरी कृष्ण संसारी अनाथनाथे आम्ही करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी पडलो आता संतांची वारी जय देव जय देव विठा गुरुवंदनी तुळवरीश्वर वरदे चालत गुरुवंदनी जय देव जय देव पानाचे नाही सारे समळे परंतु न बोले काही सारे देवांचा पडलो प्रवाही तू भक्ता लागे पावित्र्यवाही जय देवी जय देवी महिषा गुरुवंदनी तुळवरीश्वर वरदे चालत गुरुवंदनी जय देव सध्या आता पूजा झाली आहे आणि जेवण पण जेवून झाले. जे केलं होतं इकडे आतमध्ये विघ्नेश आणि तन्मयची शिंगावाली टी शर्ट त्या लोकांनी तयार केली आहे. मस्त टी शर्ट प्रिंट केले त्या लोकांनी, बघून घ्या. आता टी शर्ट शिमला आमच्या दाराशी आहे शिमगा दिसत नाही असं ते बदल इकडे आतमध्ये. आता जस्ट जातोय घरी, आराम करेल मस्तपैकी, शांतपणे झोपेल. सो आताचा जो अपडेट आहे की आता रात्रीचे वाजले आहेत 9च्या आसपास वाजायला आले आहे आणि पालखी अजूनपर्यंत आली नाही, जी एकदम धावत येते ती. आता सध्या तन्वीला भेटेन मी आणि पुढे जाऊन बघील कोण काय पालखी दिसते की नाही. सध्या तरी नंतर कंटिन्यू करतो.
हे सोनाली और कोई क्या? Please like, share and subscribe my channel. अरे इंट्रोड्यूस कर कोण आहोत आम्ही माहिती आहे गावाची लोकच बघतात अंधारात जसं या काय आमच्याकडे शिवल्याला म्हणजे आम्ही आलोय बघा ही गर्दी केवढी माहिती ना अनुमान किती काय कसं माहिती आहे पण बरोबर रेकॉर्डिंग होती की नाही ते
किती हाईटर होती मग? हा म्हणजे असं कळतं कसं की थोडीशी हाईट वाढली ती? वाईट हाईट नाही वाढत ती, त्याच हाईटने येते ज्यावेळेस ही जत्रा असते त्यावेळेस. आता जस्ट तिवऱ्याची पालखीचं कार्यक्रम संपला आहे आणि आता लोक दर्शन घेत आहे. सध्या तर आम्ही साईडला थांबलो आणि बघू आता कधी आम्ही निघतो. आता तसं तर आमचं प्लॅन आहे की 3 वाजेपर्यंत आम्ही थांबणार आहे. पुन्हा गँग इकडे बसले. काल रात्री 2 वाजता घरी आलो. डायरेक्टली झोपलो. थोडंसं व्हिडिओ एडिट करून ठेवलं मी आणि आता मी सगळ्यांच्या घरांची मी फोटोज काढतोय मी आणि आपला जो शिंदेवाला जो बॉर्डर आहे तिकडचा पण फोटो काढेल मी आणि पूर्ण एका लाईनमध्ये सगळ्यांचं घरांचं फोटो एक 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 येते व्हिडिओमध्ये ॲज अ काय होतात ट्रिब्यूट तुमच्यासाठी. फर्स्ट टाईम ब्लॉगिंग करते तर थोडंसं जरा बरं तर वाटते आणि कॉन्फिडन्स पण वाढते तसं तर कॅमेराच्या समोर बोलून सध्या तरी पहिले हे करून घेतो सगळं व्हिडिओजचं एडिट करून मग डायरेक्टली मी पोस्ट करेन मी आपल्या तिंघाच्या ग्रुपमध्ये. सकाळी भाई फ्रेश वाटतं यार काय बोलू. सकाळी सकाळी तर एकदम फ्रेश वाटतं. सन एकदम प्रॉपर टेम्परेचरमध्ये असतो. काय टेन्शन नाही एकदम. काल रात्री तर भाई किती गर्दी होती तिकडे. कसं करून भाई झोप लागली मला. फुल मजेदार. आणि ते विघ्नेश जो होता शिवलिंग जे मोठं होतं ते पण बघायला भेटलं मला. माहीत नाही हे स्टोरी ठीक म्हणजे बरोबर आहे की नाही. ते शिवलिंगचं साईज वाढते की नाही करेक्ट इफ आय एम रॉंग पण असे तर सही आहे. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करतो असं काहीतरी एवढे पालखी बापरे सही आहे. आता आपल्या एरियाची पालखी बाकी आहे. बाकीची पोरं जी आहेत ती उद्या येतील. सध्या तरी यशची फॅमिली आली ऑलरेडी. साहिल US आहे तर साहिल आय मिस यू ब्रो. आय मिस यू. तो असतं तर अजून चांगलं झालं असता. काही बात नाही. जेव्हा येशील तेव्हा तुला पण घेईल व्हिडिओमध्ये. काल तर सोनालीने फुल लाईक सबस्क्राईब शेअर सगळं बोलून घेतलं तिने. पण काय नाही मजा आली. पण रात्रीच्या वेळी भाई जी स्काय होती ना भाई मून एवढा चमको होता. मून आणि जेवढे पण स्टार्स होते रात्रीच्या वेळी आय हाय हाय काय दिसत होतं यार. एकदम फुल क्लीन फुल क्लीन आणि एकदम प्रॉपर एम्बियंट असतो ना मूनचा ते रात्री दिसत होतं. ज्या रस्त्याने मी आता जातोय ना त्या रस्त्याने भाई काल रात्री फुल लोकांची धावपळ चालू होती. बघू आता डायरेक्ट आता बॉर्डरला जातो शिंदेच्या आणि तिकडून मग फोटो काढून मग परत घरी येतो. थोडासा खाऊन घेतो आणि रेस्ट करतो परत. कारण की रात्री 2 वाजता आल्यानंतर मला झोप पूर्ण झाली नाही आहे. घरी जाऊन झोपेल खाऊन.